सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन रॅली काढून आपला अर्ज दाखल केला। काल प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज त्या ठिकाणी दाखल झाला आणि ती अर्ज दाखल झाल्याच्या नंतर काही सामान्य लोकांचे साहेब मला फोन यायला चालू झाले, कारण मनातनं आलेली गर्दी जी असते त्याच्यामध्ये आणि पैशाचा प्रचंड वापर करून पूर्ण यंत्रणा वापरून जमा केलेली जी गर्दी असते, मला वाटतं तिचा भांडाफोड कसा होता एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवून देतो। कालच आहे, मी माझ्या थांबा जरा दाखवतो अजून एक बरोबर। तुमच्याकडे मोबाईल आहे काय काय वयस्कर माणसाकडे होय का? समजाकडे आहे धाराशिवला आहे मी आता सध्या। राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? हा, शरद पवारचा। त्यांच्या प्रचारासाठी आलेला माणूस आहे हल्ली वाजवायला। गाव कोणतं म्हणते? टाकळी टाकळी करिंदा टाकळी। खासदार कोण वाटतं तुम्हाला? खास ह्या वाटत ओमराजे म्हणा। ओमराजे किती कमीत कमी 2च्या पुरून येईल साहेब। राष्ट्रवादीच्या। कोणती राष्ट्रवादी? ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी। अहो कसं झालंय साहेब तुम्हाला माहित आहे का? शरद पवारची जी राष्ट्रवादी आहे का ही खंडाची राष्ट्रवादी आहे शरद पवारांची, आणि अजितदादाची राष्ट्रवादी आहे का ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे। हा, तुम्ही जोडलेली आहे राष्ट्रवादी। म्हणजे बांधबीने आला ना चोरून त्यांनी साहेब, बांधबी चोरून नेले का? शिवसेना बाळासाहेब हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब। मग हा, मग शिंदे सरकार म्हणते की आमची? हे नाही, शिंदे सरकार काय म्हणे ठाकरेची शिवसेना आहे, मग ठाकरे साहेबांची आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे। मग महाविकास आघाडी का? नाही, आमच्याकडे इथं ओमराजे चालला पाहिजे। अजून बाधा नाही बघा, गंमत बघा। पैसे घेऊन हलगी वाजायला त्यांच्या सभेत आले। गमजा त्यांचाच घातलाय, टोपी बी आहे आणि सांगतोय काय? गंमत कशी झाली साहेब, ही मुलाखत बाहेर पडल्याच्या नंतर त्यांची टोळदार त्याच्या घराला घ्यायला घालून बसली। ती म्हणला तुमचे पैसे दिले तेवढ्याची हलगी वाजवून आलोय म्हणला, आता मत पुन्हा टाकायचे मला अधिकार आहे म्हणला, तू सांगायचं नाही। तू जेवढ्या पैशाचं काम दिलं ती वाजवून आलोय म्हणला। मला वाटतंय 400-500 रुपये रोज कमवणारा माणूस जर लोकशाहीच्या प्रती इतका जागरूक असेल, इतका प्रामाणिक असेल, तर मला वाटतं आता सामान्य माणसानं विचार करण्याची गरज आहे। त्यामुळे कालच्या सभेत आलेली 500-500 रुपये देऊन कशी आणली होती साहेब? आपल्याकडे गाड्याला पैसे नव्हते, त्यांच्याकडे गाड्याला तर पैसेच होते, पण गाडीत बसणाऱ्या माणसालाही पैसे होते। ही वस्तुस्थिती आहे। का माणसं असं करत असतील मला माहित नाही, कारण खोटं समाधान करून काय होणार आहे? 4 तारखेला ती उघड का 4 तारखेपासून समाधान आहे? त्यामुळं कालच्या सभेचं हा एक भाग झाला। अजून लय एक व्हिडिओ आता बघितले असते तुम्ही सोशल मीडियावर, सगळीकडे चालला। त्याच्यामुळं काम कोण करतंय, कामाचं नाटक कोण करतंय याच्या बाबतीत काही सखोल सांगायची आवश्यकता। आज मला आपल्या सगळ्याला विनंती करायची की तुमच्या आशीर्वादानं मागचे 5 वर्ष मी तुमचा खासदार म्हणून या भागात काम केलं साहेब। पहिल्यांदा कोरोना आला, कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा ओमराजेनं जे शब्द तुम्हाला दिला होता की ओमराजे फक्त निवडणुकीपुरता तुम्हाला उमेदवार म्हणून दिसणार नाही,
तर खासदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवणारा लोकप्रतिनिधी, तुमच्या प्रत्येक अडचणीला पडणारा खासदार, या पद्धतीचं काम ओमराजेचं असेल, हा शब्द मी तुम्हाला त्या निवडणुकीच्या प्रचारात दिला होता आणि तो शब्द मी अतिशय प्रामाणिकपणे तंतोतंत पाळलाय. करोना झाला, मी आलो होतो. अतिवृष्टी झाली, मी आलो होतो. आपल्या सोयाबीनचं नुकसान झालं, मी आलो होतो. मला वाटतं प्रत्येक संकटाच्या संघर्षाच्या काळामध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक वेळेस तुमच्या गावात आलेलो आहे. आज मगाशी सर सांगत होते की खासदाराचा मतदारसंघ मोठा आहे, त्यांचं काही चूक नाही, बरोबर आहे. जवळपास 6 विधानसभा म्हणजे 6 आमदाराचा जो मतदारसंघ आहे तो एका खासदाराचा मतदारसंघ असतो आणि 6 आमदार जेवढे फिरतात तेवढं एका खासदारानं जर फिरलं तर खासदार दाखवा 500 मिळवा ही जाहिरात येत नाही. मला वाटतं तेवढं काम मी प्रामाणिकपणे मागची 5 वर्ष तुमचं केलंय. आता माझ्या संपर्काहून मी दुख नाही, म्हणजे फोन उचलल्यानं काय होतंय, इतकं म्हणजे खालच्या पातळीवर जाऊन भाषण चालू आहे. मला काय म्हणायचंय की जेवढ्या मी सगळ्या लोकांची भाषणं व्हायले ते प्रत्येक जण म्हणतंय फोन उचलल्यावर काय होत नाही, काय होत नाही. अरे काय होत नाही तर मग भाषण घ्यायला कशाला? फोन उचलल्यावर काहीच होत नाही ना, चिल्लर गोष्ट आहे ना, तर मग भाषणात एवढं त्याला काउंटर का करायला लागलं? मला वाटतं त्याच माझ्या कृतीला घाबरले. काय होतंय फोन उचलल्यावर? मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचंय, एखादा माणूस जेव्हा दवाखान्यात ऍडमिट असतंय आणि जेव्हा त्याचं बिल 30,000 रुपये होते आणि खिशात तर 20,000 रुपये असते, 10,000 रुपये कमी असतात ना, तेव्हा ती माणूस मला फोन करते. काय म्हणते, दादा 20,000 रुपये बिल तर 30,000 रुपये झाले, तुम्ही काय बी करा, डॉक्टरला माझं बिल कमी करायला. त्या गरीब माणसाचं 10,000 रुपये बिल माझ्या फोनला कमी होत असेल साहेब, पण ती गरीब माणूस मला कधीही विसरू शकत नाही. ती कायम त्या 10,000 रुपयाचं मोल सांगितलं. एखाद्या माझी बहिणी त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेली असती, त्या माझ्या बहिणीला 2 बाटल्या रक्ताची आवश्यकता असते. त्यावेळेस त्या बहिणीला या ओमराजेची आठवण होती. साहेब तिला 2च बाटल्या रक्त आपण त्या ठिकाणी वेळेवर उपलब्ध करून दिला असतंय, पण तिचे वडील, तिचा नवरा, तिच्या कुटुंबातली माणसं कधीही आपल्याला विसरू शकत नाही. अनेक उदाहरणं मला सांगता येतील. काही लोक हिनवायला लागले, म्हणले ज्या कंटा मिळेचं काय खासदाराचं काम आहे का? आणि त्या ड्रायव्हरचं मत मागताना लागतंय का खासदाराला? होय, लागतंय का नाही? मत मागताना उताना पालचं पडले त्याच्या पायावर, मत दे म्हणून. मग त्याचं काम पडल्यावर का करायचं नाही? तर काय चूक आहे बाबा? समजा आपण त्या गाडीत आहे असं करायचो, आपली गाडी पंक्चर झाली आडरानाला, आपल्या गाडीत जॅक नसेल, आपण काय करता? आपल्या जवळच्या हक्काच्या माणसाला काय मागतो? आपल्या हक्काच्या. मला वाटतंय त्या ड्रायव्हरला जर माझ्या हक्काचा माणूस तिला खासदार वाटत असेल तर मला वाटतं ही मी मिळवलेला विश्वास आहे जनतेचा की माझा खासदार माझं ही काम. कुणाला चिल्लर वाटत असेल, कुणाला क्षुल्लक वाटत असेल, पण आपण जेव्हा त्या अडचणीत जाऊन स्वतःला ठेवतो ना, त्यावेळेस विचार करायचा असते की आपली स्वतःची गाडी पंक्चर झाली आणि आपल्या गाडीत जॅक नसेल तर आपण सुद्धा कुणाला तरी मदत मागून त्या अडचणीतून बाहेर पडू. जवळच्याच माणसाला मागतो. हा, आणि दुखणं तिथंच आहे. ही खासदार तुम्हाला निसता खासदार न वाटता तुमच्या घरातला जवळचा माणूस वाटायला आहे. इथं दुखणं आहे सगळं. मला वाटतं ह्या दुखण्यामुळे परेशान झाले ती. बरं, माझं काहीच म्हणणं नाही साहेब. समजा ओमराजे 24 तास देत असेल तर तुम्ही 48 तास द्या. मी काय 24 तास देऊ शकतो? माझा कुठला व्यवसाय नाही, आपला कुठलाच व्यवसाय नाही. मी खासदार ही पद प्रतिष्ठा म्हणून घेतलेलं नाही. मी हे पद 18 ते 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून स्वीकारलेलं आहे आणि ते भक्कमपणे 5 वर्ष नाही सांगतो सर. आणलंय बाळा, सांगतो हळूहळू. अजून साहेब काय घ्यायचे म्हणून जात. आणि म्हणून मला वाटतंय ही सगळी कामं मी करत आलोय. आज या माध्यमातून संपर्कात मी आहे ही मी सांगत नाही, कोण सांगते? जनता. जनता नाही, विरोधक सुद्धा. तुम्ही भाषण सगळ्याची ऐकाय आणि काय म्हणते, हे इथं चिल्लर काम आहे, आमचा कार्यकर्ता करते.
उमेदवार भेटला नाही अरे म्हणाव, जी लोक म्हणतात ना ही चिल्लर काम आहे आमचा कार्यकर्ता करताय, मला वाटतंय त्या माणसाला फोन उचलल्यावर काय होतं हे जर बघायचं असेल तर येणाऱ्या 7 तारखेचं मतदान होऊ द्या आणि 4 तारखेची मतमोजणी होऊ द्या. ही जनता तुम्हाला दाखवेल की फोन उचलल्यावर काय होतंय. मी त्या ठिकाणी भाषणातून सांगायची आवश्यकता नाही. आता दुसरा विषय, साहेब हिने माझ्यावर काय टीका चालू केली, ही नुसतं फोनच उचलते म्हणजे दुसरं काय करीतच नाही. तर मला तुम्हाला ठळक कामं सांगायचे. आता काय नेमकं कुठं आहे? दोन्हीकडे आहे. तर दोन्हीकडे होय म्हणा. तुमचा झालाय फुटबॉल, एकदा इकडे नेते ती पुन्हा तिकडून इकडे आणते. पण मला वाटतंय सामान्य माणसाला त्याचा त्रास आहे. तुम्हाला सांगतो प्रचंड त्रास आहे. कुणाचं राजकारण व्हायचं असेल ती होईल, कुणाला काय वाटायचं असेल ती होईल. पण मला तुम्हाला सांगतो ही सगळं गाव इकडे घेण्यासाठी काय काय यातना गावातल्या लोकांना सहन करायला लागल्या आणि ती झाल्याच्या नंतर तिकडून तिकडे यायचंय. आता मला वाटतंय त्याला परमेश्वरानं सद्बुद्धी द्यावी की बाबा कुठं का असं आपण राहू द्या, महाराष्ट्राचं जाऊ, भारताचं जाऊ, काय भारताच्या बाहेर आम्ही चाललेला नाहू, जिथं आहे तिथं राहू द्या. मला काय फरक पडायला लागले. ते विषयच कट. तर तेवढी मी विनंती आहे. आता मला तुम्हाला माझ्या कामाच्या बाबतीत सांगायचं. साहेब आता उघड लढाई आहे. पद्मसिंह पाटलाचं कुटुंब आणि पवनराजे निंबाळकर साहेबांचं कुटुंब अशी सरळ सरळ लढाई आहे. आता या लढाईमध्ये मला तुम्हाला 2 गोष्टी समजून सांगायच्या. एक, पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे किमान 40 वर्ष मंत्री म्हणून धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व करता आलं. 40 वर्ष धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व केल्याच्या नंतर त्यांच्या नेतृत्वाचा फायदा धाराशिव जिल्ह्याला काय झाला तर केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली, मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये हा धाराशिव जिल्हा देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला. आणि ज्यांनी मंत्री म्हणून काम बघितलं त्यांनी जेव्हा खासदारकीची निवडणूक लढवली तेव्हा तुमची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते, इस्टेट जाहीर करावी लागते. ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर डॉक्टर पद्मसिंह पाटील श्रीमंत खासदाराच्या यादीत मात्र त्या ठिकाणी देशात टॉपला जाते आणि जिल्हा 3 नंबर. नेमका ह्या मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला हो? त्याला पुढची गोष्ट, 45-40 वर्ष शरद पवार साहेबांनी यांना मंत्री केल्याच्या नंतर सुद्धा एका रात्री स्वतःच आणलेलं गबाळ वाचवण्यासाठी आणि दुसरं काय कारण आहे? नाही एक ईडी झाली. दुसरं आता काय पवार साहेबांची सत्ता येत नाही. आपल्याला जर मंत्री व्हायचं असेल तर कुठं जावं लागतं रे? भाजपमध्ये. म्हणून एका रात्री पवार साहेबांबरोबर सोडून भारतीय जनता पार्टीत जाणारी पद्मसिंह पाटील कुटुंब आणि काय कारण सांगते राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीत का गेला? कशासाठी? हा, ही लय भारी शब्द आहे. विकास विकास विकास. घड्याळाकडून भारतीय जनता पार्टीकडे चाललो कशासाठी? विकासासाठी. आणि गंमत अशी आहे साहेब, त्याच कमळाबाईला होते 5 वर्ष विकास जमला नाही म्हणून त्या कमळाबाईला सोडचिठ्ठी घेऊन त्यांच्या मालकीत परत कुठल्या पार्टीत आल्या? आणलेल्या घड्याळाकडे. कारण चोरलेली वस्तू आपण भूषणानं घेऊन फिरत. आता तिकडून इकडे का आल्या? हा, विकास. साहेब यांचा विकास हा शब्द मकरंद अनासपुरेचा एक चिन्ह आहे. त्याच्यात ती देवाच्या पाया पडते म्हणते मला आमदार होऊ दे, मी तुला सोन्याची टोपी. देव म्हणते सोन्याची टोपी, ओके तथास्तु. मकरंद अनासपुरे आमदार. देव वाट बघते की आता नेमकं कोणत्या सोनाराकडून सोन्याची टोपी येते. आता ही मकरंद अनासपुरे डॉक्टर पडला तर हुशार. त्यानं काय करतंय? सोन्या नावाचं एक पोरगा असते त्याच्या डोक्यावर टोपी घालते, तीच काढतंय देवाच्या डोक्यावर घातली म्हणते सोन्याची टोपी तुला. मला वाटतंय मकरंद अनासपुरेची सोन्याची टोपी आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाचा विकास याच्यात काही सुद्धा अंतर नाही. आणि त्यांच्याकडे आमच्यातला फरक काय तर 45-40 वर्ष मंत्री केलेल्या शरद पवाराला एका रात्रीत सोडून दिलं. ज्या उद्धव ठाकरेंनी मला आमदार आणि खासदार केलं त्या उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फुटत असताना
पक्षाचं नाव जात असताना, पक्षाचं चिन्ह जात असताना, सत्ता जात असताना आणि पलीकडे गेल्याच्या नंतर 50 खोके भेटत असताना त्यांच्याशी प्रामाणिक राहून त्या खोक्यावर लाथ मारून उद्धवजी ठाकरे साहेबांना माझं प्रामाणिकपणे उभा राहायला उभं राहिलं. निवड तुमच्या बांधव. हा एक विषय. घराणेशाहीवर बोललं जात नाही. भारतीय जनता पार्टीला तर घराणेशाहीची चीड आहे का नाही? माझ्या जागी चुकून राणा पाटील 2019ला जर खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढली असती हो? इकडं कुठं सोडता तुमच्याकडे आलंय राव इकडे लांब उघडच आहे अर्चनाताई नाही तर कोण राजे 2019ला खासदार झाला. खालची विधानसभा कोण लढलं? कोण लढलं? साहेब घराणेशाही निश्चित भाषणातून सांगितली नाही तर स्वतःच्या आचरणात त्या ठिकाणी आणली. आणि आज मला अभिमान आहे की तेच कैलास पाटील त्याच 50 कोटीवर लाट मारून आज प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभे. म्हणजे घराणेशाही जिला आता सुद्धा गमत बघा साहेब, मी आमदार आहे, तू हनलेल्या घड्याळाकडे होऊन आपण जा, पण खासदारकी कोण लढायची? हा, बाकीच्याला ही कसाची अक्कल काय साहेब? कालची सभा होती तिथं चंद्राजिंगरीची पाळी. आमदार असणारी माणसं काय करत होती बघितली मी तिथं. पैसे देऊन आणले. हा, एक जण हाक मारतोय औसा बघायच्या गाडीवर कसं हाक मारतोय मोठमोठ्यानं कांद्र्याच्या गाडीवर. त्याला म्हणावं अभिमन्यू पाटील साहेब बिलकुल काळजी करू नका, 4 तारखेला निकाल लागल्यावर सुद्धा अशीच आरडायची पाळी येणार आहे. औसा 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 क्या हुआ. बिलकुल साहेब. आता लोक दबावात आहेत, कुणाला धमक्या दिल्या चालल्यात, कुणाला काय सांगितलं जातंय, दडपण टाकलं जातंय, प्रेशर केलं जातंय. पण माणसं ही प्रेमानं जिंकावी लागते. दाब दपट करून माणसं जिंकता येत नाही. माणसं प्रेमाने जिंकावी लागते. आणि मला खात्री आहे साहेब, ह्यांनी जेवढा उन्माद करतील, जेवढं दडपण टाकतील, न्यूटनचा नियम आहे तेवढीच रिॲक्शन असते. म्हणजे तुम्हाला जरी लोक काही बोलत नसतील तर त्यांच्या मतातनं निश्चितपणे तुम्हाला जोरदार चपराक लावल्याशिवाय ही सामान्य माणसं गप बसणार नाहीत. हे सुद्धा मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. आज या सभेच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओमराजेनं धाराशिवलाच मंजूर करून घेतलं. मला 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षातला खासदार म्हणून काम करता आलं. 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं. 1 वर्षात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं, चालू केलं. 3ऱ्या वर्षाचे प्रवेश झाले. पुढच्या वर्षी त्या मेडिकल कॉलेजमधनं डॉक्टर झालेले मुलं बाहेर पडते आणि 100% शासनाच्या मालकीचं केलं. आता असंच साहेब एक मेडिकल कॉलेज 83 ला मंजूर झालं आमचं. कुठं झालो? काय पट्ट्या माहिती रोड मत हितली घ्यायचे साहेब. हिथं गरज होती दवाखान्याची, हिथं गरज होती मेडिकल कॉलेजची का मुंबईच्या लोकांना होती हो? नाही. पण केलं कुठं? त्यांना काय वाटलं जाते सोलापूरला जाते, तिकडे अंबेजोगाईला जाते, लातूरला जाते, तिथं काय गरज आहे? मत पण त्यांची घ्यायची. हॉस्पिटल कुठं? आणि ती सुद्धा सरकारच्या मालकीचं नाही, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचं केलं, स्वतःच्या खासगी मालकीचं केलं. साहेब या सभेच्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे, एक तरी शेतकऱ्याचं लेकरू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं दाखवा. सांगा, दाखवा मला. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. हा फरक आहे त्यांच्यात आणि माझ्यात. आणि त्याच्यातली मोठी गंमत अशी आहे त्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या बी लोकांना निराश कुणाला तरी नीट करायला साहेब जिथून घेते तिथं तुला नीट केलं का नाही फुकट. गमक फुकट नीट करण्याची अशी आहे. माहितीच्या अधिकारातच मी माहिती मागवली आणि माहितीत असं उघडं पडलं तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती आहे का तुम्हाला? दवाखान्याला इलाज करायचा आणि पैसे कोणी द्यायचे? शासन. जर तुम्ही फुकट केलं असतं तर शासनाकडे पैसे मागितले असते का? नाही. यांनी शासनाकडे 2012ला
24 पेशंटवर 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आणि 2,50,750 रुपये शासनाकडनं घेतले. आता पुढे गंमत आहे. 2013ला 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया. किती राहिला असेल जागेवर मग 16 माणसाचं जर 138 वेळा फुल फिटिंग केलं असेल आणि त्याच्यासाठी 10,13,500 इतकी रक्कम सरकारकडून घेतली. त्याच्या पुढे जर लय गंमत आहे. 2014ला 9 पेशंटवर 80 शस्त्रक्रिया सगळं बघितलं दादा इंस्टाग्राम आणि त्याच्यासाठी 11,32,500. आणि असं या 72 पाटील कुटुंबानं जे तुम्हाला म्हणते फुकट केलं या पट्ट्याने 18,23,71,248 रुपये शासनाकडनं घेतले. फुकट केलं नाही आणि इकडं पुशा म्हणते फुकट केलं का हे माझं नाही. माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती ही ह्या पद्धतीची माणसं आहेत. आज मी केलेलं काम मला तुम्हाला थोडक्यात सांगायचंय. RDSSच्या माध्यमातून आपण जवळपास बार्शी तालुक्याच्या अंतर्गत जवळपास 190 कोटी रुपयाचे 4 नवीन सबस्टेशन 33 केवीचे कपाळवाडी, बार्शी शहर, डोलारी आणि केसरी. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर बार्शी तालुक्यातले पानगाव, हिंगणीपा, शेंद्री, उपळाई, बोरगाव, पांगरी, दामणगाव, चिकर्डे, सुरडी, गौडगाव ही 10 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर. आणि ज्या डीपीची क्षमता वाढ त्या ठिकाणी आपण करायचा निर्णय घेतलाय ती सुद्धा साधारणतः 2 ट्रान्सफॉर्मर आहेत. आणि नवीन डीपी जवळपास मागच्या 5 वर्षात 100 नवीन ट्रान्सफॉर्मर आपण बार्शी तालुक्यामध्ये केलं. फक्त नारळ फोडायचं माझ्याकडून राहून त्याचं मी नारळ फोडायचं राहून केलं. आता या योजनेतनं 485 जवळपास ट्रान्सफॉर्मर आपण मंजूर दिले. 234 ट्रान्सफॉर्मरची 63 होते ती 100चा निर्णय घेतलाय आणि ह्याच्यासाठी 190 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे. आता ही पैसे काय माझी गोरकरवाडीची जमिनी कोण आणलेत का? कुणाचे पैसे आहे ती शासनाकडे. आज जीएसटी करून दामला मागायची अजून. खतावर जीएसटी आहे, शर्टावर जीएसटी आहे, पॅन्टीवर जीएसटी आहे, सगळ्यावर जीएसटी आहे. माणूस वर गेल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा. मग तुमच्याकडून जमा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च केला तर उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? म्हणून ओमराजेनं नारळ फोड्या कार्यक्रम केला. मग ह्याचा अर्थ फक्त मी जागरण स्टिपनीवाला आहे का? मला विचारायचंय त्यांना. एवढंच नाही, आपल्या माहितीसाठी नांदेड पनवेल गाडीला साहेब स्टॉप नव्हता आपल्या बार्शीला. एक राज्यमंत्री येऊन लय भूषण आणून गेलता. खासदार झोपलाय का? त्याला खासदार झोपलाय का जागायची दाखवलं. नांदेड पनवेल गाडीला मी बार्शीला स्टॉप घेऊन दाखवला. हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. ती बोर्णीची बार्शी रस्ता कसा होता? किती शिवाय देत होता खरं सांगा बरं. त्या बाबतीत लय म्हणते ती बोर्णीचे कुसळण कसं झालंय साहेब? 10 मीटरचा रस्ता आपण गडकरी साहेबांच्या मागे लागून डीपीआर बनवून आपण ती बोर्णी ती 150 केलता. पण ते अवताडे नावाचं एक चांगलं देखणं कॉन्ट्रॅक्टर लागलं म्हणून कुसळण ती 150 राहिल्या आमचा. त्यानं कामच केलं नाही. आता परत त्याचं टेंडर पॅच झालंय. पण मला वाटतंय टिंबुर्णी ते कुसळण तुम्हाला रस्ता कसा झालाय? एकच नंबर. आता ही रस्ता जर केंद्र सरकारकडे असेल तर त्याचं श्रेय कुणी घ्यायचं? घ्या, काम करायला आम्ही आहोत. नारळ फोडा. आणि साहेब मी आपल्याला वचन देतो की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण त्याचा चौपदरीकरणाचा डीपीआर मंजूर करून घेतलाय. पुढच्या 5 वर्षात हा रस्ता तुम्हाला चौपदरी करून तुमचा खासदार त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवेल. हे सुद्धा मला आवर्जून या सभेच्या माध्यमातून सांगायचंय. मी श्रीपत पिंपरी मधला 1,80,00,000 रुपयाचा पूल त्या ठिकाणी करून घेतलाय. डोराला इथं गोरमाकाची आज पुण्यतिथी आहे. जवळपास 2,81,00,000 आपलं 4 कोटी रुपये खर्च करून जी पालखी तुमची कशी जात होती पाण्यातून ते आपण त्या ठिकाणी पुलावरून न्यायचं काम पूल बांधून केलेलं आहे. साहेब तुम्ही त्या पुलाचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे.
खासदार निधी 2,81,00,000 रुपये त्या ठिकाणी बार्शी तालुक्यासाठी दिला. 30 टोकन मधून 2,25,00,000, जनसुविधा मधून 80 लाख, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत 32 कोटी आणि कारसाठी मला वाटतंय घन कचरा व्यवस्थापन 38 लाख, जिमच्या साहित्यासाठी 5 लक्ष आणि नारी ते साठवण तलाव. मला वाटतंय मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं कुणाला पत्र पाहिजे असेल तर माझं पत्र त्या ठिकाणी तुम्हालाही दाखवायला आहे की त्यांना दाखवा. तेव्हा परत येईल काम काय ती मेहनत करेन, हा अंडा खाईन. आमचं काय झालंय अजून बरीचशी आता त्याचं पारायण करायची माझी इच्छा नाही, कारण साहेबाचंही भाषण ऐकायचंय. पण मला तुम्हाला एवढं सांगायचंय की जी माणूस सामान्य गोष्टीकडे इतक्या गांभीर्यानं बघत असेल ती माणूस तुमच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना राबवण्याच्या बाबतीत कधीही कमी पडणार नाही. आता मला तुम्हाला शेतकऱ्याला विचारायचंय, भाई और बहिनो, तुम्हाला उत्पन्न 2022 तक दुप्पट हुआ क्या? अरे हुया म्हणा की, का नाही हुया? आता मला सांगा, 2014 तुम्ही नांगरण 800 रुपये ते 1000 रुपये एकर होता, आता 1800 2000. मग दुप्पट झालं का नाही? मग नांगरण दुपटीनं करून घेतल्यावर उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय करायला काय? 450 रुपये डीएपीचं पोत होता, आता 1300 1400. हा मग ती पट्टी नाही घ्यायला लागला, उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय घ्यायला होता. किती सांगू मी? बांधवानं उत्पन्न दुप्पट झालं नाही, उत्पादन खर्च दुप्पट झाला, पण 11,000 रुपये क्विंटलला गेलेला सोयाबीन याच नालायक केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं, सोयाबीन आयात केली आणि 4,000 रुपये क्विंटलला खाली आणलं. कितीला? किती रुपयाचा फरक पडला? 7,000चा. 1 क्विंटलला 7,000चा फरक, तरी 500 मोदींच्या नावानं सोडून 7,000 क्विंटलला 6,000. एकरात किती क्विंटल निघतंय? 5 क्विंटल. 5,000 सोडा, 6 पंचे एकरात 30,000चं नुकसान. 5 एकरात 1.5 लाखाचं. 5 त्रिक 15, 1.5 लाखाचा निप्पर कुठं खाल्लाय आपण. आणि पारावर चर्चा काय? 4 महिन्याचं 2,000 आलं का? फोन लाज वाटत नाही का? फोन मध्ये हाणायची सोय असते. 4 महिन्याला 2,000 म्हणल्यावर महिन्याला किती? महिन्याला 500 म्हणल्यावर दिवसाला किती? 17 रुपये. आता दिवसाला 17 मध्ये काय येते? हा मला एका शेतकऱ्यानं सांगितलं होतं, साहेब त्याच्यात 3 रुपये टाका म्हणले, 3 इमल येतात म्हणले. विमल विमल इमल म्हणते ती साहेब, विमल कुठं? अरे शेतकरी सन्मान. कांद्यावाल्याची काय परिस्थिती आहे बाईवर बहिनो? आणि ही चालवायचं आहे. सोयाबीनची नीटनेटकी झाली, अजून 3-3 वर्षाचं सोयाबीन करायचं आहे. आणि आपकी बार तुम्ही करायला दिसत नाही, हजारानं जरी काय लावलं सोयाबीन पुन्हा नाव माझं फिरून. कांद्याची तीच परिस्थिती आहे. 60 रुपयाला कांदा गेला की निर्यात बंदी, आणि कांद्यावर निर्यात बंदी घातल्यामुळं बांगलादेशनं आपल्या द्राक्षाला आयात शुल्क लावलं आणि तुमच्या कांद्याबरोबर द्राक्षाची नीटनेटकी झाली. तुम्हाला काय वाटतंय नाही? बाहेर बहिनो, महंगाई कम हुया की नाही हुया? म्हणा हुया. 450चं सिलेंडर कितीला गेले? 60 रुपयाचं डिझेल 98 रुपये, 70 रुपयाचं पेट्रोल 108 रुपये. आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? प्रत्येक गोष्टीचं मला एकदम स्पष्टीकरण द्यायची आहे. बांधवांनो, आता तुमची विचार करायची वेळ आहे. आज ह्या सगळ्या बाबींना मला तुमच्या पुढे एवढाच संकेत द्यायचा आहे की पुढे जी माणसं आहेत ती वेगळ्या विचारानं, वेगळ्या विश्वासानं तुमच्या समोर यायचा प्रयत्न करते, दाखवते. साहेब त्यांना लय काय दाखवू नका. फक्त बार्शी सारख्या शहरात तुम्ही 4च वर्ष मंत्री होता. बार्शीची आडत बघितली का? आणि धाराशिवची मग कुठली दिकणी? तिकडून आमचं आणायचं. आणि मला गंमत काय झाली साहेब, ज्यानं 40 वर्ष धाराशिवचा काटा काढलाय त्याचं कौतुक करायला येतं. काय करायचंय नेमकं? धाराशिव सारखं करायचंय का तुम्हाला? बार्शीची आडत? साहेब तर म्हणजे आली तशी परिस्थिती.
फार काही बोलत नाही. साहेबांचंही भाषण आपल्याला ऐकायचं, कारण तुमचं मार्मिक असते साहेब. आता फक्त तुम्हाला माझं एवढंच विनंती आहे की पक्षांतर केलेलं समर्थन कसं करावं. पक्षांतर पटतंय का तुम्हाला? ही नेता आता हाय, उद्या सकाळी तासात कुठं जाईल पत्ता. आमच्याकडे तर चेंगरा चिंगरी झाली साहेब. स्टेजवर नवीन माणूस, नवरा भारतीय जनता पार्टी, बायको आणलेल्या, आणि ते आल्या भगवंताच्या पायरीवरून त्यांना विचारलं मग आता राष्ट्रवादी वाढवणार का नाही तुम्ही. मी कशाला वाढवू म्हणजे नवरा भाजपमध्ये. ही कमी होतं म्हणून पोरानं भाषण केलं साहेब स्टेजवर, व्यासपीठावर. तुम्हाला काय माहिती आहे म्हणले, हृदयात आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात नाही कमळ आहे. त्या लेकराची काय चूक आहे हो. वडील कुठं आहे, आई कुठं आहे, त्याचं बरोबर आहे ना. त्याचं काय चूक आहे. त्याला म्हणलं आता त्याचं भाषण एकदम बरोबर आहे. फक्त मी अजून त्याला पुढे वाढवतो की रक्तात राष्ट्रवादी, हृदयात कमळ आणि किडनीत शिंदेगड टाक म्हणावून लिव्हर मध्ये मनसे टाक म्हणजे काम झालं. तू सुद्धा उद्या नवीन पक्षात जाणार का माहिती म्हणावं. काय काळजी करायचं काम नाही साहेब. राज्यात आपण माहितीचं सरकार बघितलं असेल, कुटुंबात माहिती बघितली का त्याची तुम्ही? एकमेव उदाहरण आहे आपल्या दाराशीचं. एकाच कुटुंबात, नशीब तुमच्या गावाचे रहिवासी राणा पाटील नाही, नाहीतर सरपंच राणा पाटील, उपसरपंच नाही अर्चनाताई. एका माणसाला दूर कशी पद्धत आणि सदस्य चलू दे तुमची पंचायत. ही पद्धत आहे. आणि म्हणून फार काही बोलत नाही. एवढीच विनंती करतो की तुमचा खासदार म्हणून 5 वर्ष मी तुमच्यासाठी प्रामाणिकपणे दिले, पूर्ण वेळ दिलाय, प्रामाणिकपणे दिलाय. आणि मराठा आरक्षण माहिती आहे की तुम्हाला सगळं. मी मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलाचं आंदोलन होण्यापूर्वी लोकसभेत मांडलाय. काय मांडलाय? तामिळनाडू सरकारचं 50ची मर्यादा वाढली होती, तरी तामिळनाडूचं 78% गेलेलं आरक्षण सुद्धा टिकलं होतं. का टिकलं होतं? तर तेव्हाच्या केंद्र सरकारनं त्या आरक्षणाचं ऍफिडेव्हिट त्याला पाठिंबा देणारं दिलं होतं. त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचं ऍफिडेव्हिट आताच्या केंद्र सरकारनं द्यावं. म्हणजे जसं तामिळनाडूचं टिकलंय तसं महाराष्ट्रातलं सुद्धा. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे ते ऍफिडेव्हिट दिलं गेलं. त्याच्यानंतर 7 वेळेस मराठा आरक्षणाचा विषय मी लोकसभेत मांडलाय. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा ही मागणी सुद्धा एकमेव करणारा तुमचाच खासदार ओमराजे आहे. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हा सुद्धा विषय मी लोकसभेत मांडलेला आहे. आणि म्हणून मला जे काम करणं कर्मप्राप्त आहे ते मी प्रामाणिकपणे निष्ठेनं केलेलं आहे. म्हणून हक्कानं तुमच्याकडं मतं मागतोय की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आमचा बाण चोरलाय. आमचं चिन्ह काय? काय चिन्ह? तुम्हाला सोपं सांगू का? पाईप फुटल्यावर आपण टॅबा करता बघा, गरम करायला. ती टॅबा असा हातात धरला की जसं दिसतंय तशीच मशाल दिसते. एवढं शेतकऱ्याला पक्क लक्षात येते. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून मला